अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव हर। आज 29 डिसेंबर। भक्ती मार्गात राहून चांगले वागले नाही तर देव लगेच शिक्षा देतो। मी 10 पुण्ये जोडली व 2 पापे केली म्हणजे त्या 10 मधून 2 वजा होत नाहीत, त्याचे तुला फळ मिळणारच आहे। तुझे जसे बरे वाईट कर्म त्याप्रमाणे पेरलेले उगवणारच आहे। परमेश्वराचा उद्देश कधीही वाईट नसतो, शिक्षण म्हणून शिक्षा ठरलेली असते। माणसाकडे 99 गुण चांगले असतात, एकच वाईट गुण असतो जो ज्याचा त्याला व भगवंताला ठाऊक असतो। तो जाणण्यासाठी आर्त व आर्द्र रवाने भगवंताला हाक द्यावी, म्हणजे तो वाईट गुण शमतो। मात्र एका अवगुणामुळे नराचा नारायण होत नाही। एक चुकीचे कर्म तुमच्या चांगल्या 99 कर्मावर पाणी फिरवते। कथा आहे महाभारतातील। कर्ण चारित्र्यवान दानशूर होताच, तितकाच तो प्रजेसाठीही सतत जागृत होता। त्याच्या दारी आलेल्या याचकाला कधीही त्याने रिकाम्या हाताने पाठवले नव्हते। प्रसंगी अगदी स्वतःची कवच कुंडले सुद्धा रूप बदलून आलेल्या इंद्राला देऊन टाकली होती। इतके सगळे करीत असताना शेवटच्या महायुद्धात कृष्णाने अर्जुनाकरवी कर्णाला पाठीमागून बाण मारायला सांगून मारले। हे अनेकांना न उलगडलेले कोडे, तेच कोडे रुक्मिणीला सुद्धा पडलेले। युद्ध संपल्यावर कृष्ण जेव्हा घरी आला तेव्हा तिने त्यांना विचारले, कर्ण सर्व बाबतीत निर्दोष होता, तरी तुम्ही त्याला का मारले? त्यावर कृष्णाने सांगितले, नक्कीच कर्ण दानशूर होता, चारित्र्य संपन्न होता, याचकाला कधीही त्याने विनमुख पाठवले नाही, अशी त्याची अनेक चांगली कर्मे त्यांनी केली। मात्र जेव्हा अभिमन्यूने लहान वयातही कौरवाचा चक्रव्यूह भेदून आत प्रवेश केला होता, तेव्हा खरे तर त्याने सर्वांना जणू पराभूतच केले होते। त्यामुळे तिथून बाहेर पडणे इतकेच बाकी होते, मात्र बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडत नव्हता आणि त्याचा फायदा घेऊन कौरवांनी त्याला मारले। त्यावेळी मरताना अभिमन्यूने त्याच्या जवळच उभ्या असलेल्या कर्णाला पाणी मागितले। कर्णाच्या पाठीमागे जवळ एक खड्डा होता, त्यात स्वच्छ पाणी होते। मात्र तेथील पाणी आणून अभिमन्यूला दिले तर दुर्योधनाला वाईट वाटेल, त्याला ते आवडणार नाही असे समजून कर्णाने पाणी दिले नाही आणि मग तहानेने व्याकुळ झालेल्या अभिमन्यूने तडफडत प्राण सोडला। त्यामुळे कर्णाने आयुष्यभर केलेल्या सर्व चांगल्या कर्मावर पाणी फिरले, त्यामुळे कर्म परत येतेच। त्याप्रमाणे नंतरच्या महायुद्धात कर्णाच्या रथाचे चाक त्याच खड्ड्यात अडकले जिथे पाणी साठले होते, जे कर्णाने अभिमन्यूला पाजले नाही। त्यामुळे त्या खड्ड्यातच रथाचे चाक अडकणे हे कर्म परत येणे आहे। त्यामुळे त्याने चांगल्या केलेल्या कर्माचा एका वाईट कर्माने नाश झाला, त्यामुळे त्याला मारावे लागले। चांगले काम करत राहा, वाईट कधीच कोणाचे करू नका, मग तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला अर्थात चांगलेच मिळणार आहे। नाही तर तुमचे जहाज खूप चांगले आहे, मजबूत आहे, पण आणि सुंदर देखील आहे, मात्र त्यात तळाशी एक बारीक छिद्र असले तर ते जहाज नक्की आज ना उद्या बुडणार। एक वाईट काम सगळ्या चांगल्या कामावर बोळा फिरवते, हे कायम लक्षात ठेवा। एखादा दुकानदार नीती नियमात वागणारा असतो, वासना त्याला त्रास देत नाहीत,
परस्त्रीला माते समान माजतो, मानतो, पण वजनात मारतो. एखादा वजनात मारत नाही, पण परस्त्री बघितली की त्याची बुद्धी पालटले. कोणत्याही एका वाईट गुणामुळे 100 चांगल्या गुणावरती पाणी पडते, हे लक्षात ठेवा. म्हणून भगवंताला शरण जावे, आर्तानी आर्त हाकेने त्याला साद घालावी आणि म्हणावी, भगवंता, माझा एवढा वाईट गुण जो तुला आणि मलाच ठाऊक आहे, तो तेवढा घालव, शमव, नाहीसा कर, तरच मी माणूस म्हणून घेण्यास लायक आहे. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.